टीम विनायक पाटील बाबू, तुषार गरत, ऑल टीम, किरण गुरुद्वान, संपूर्ण टीमचा मनपूर्वक धन्यवाद असेल। धावाला सुरुवात झाली आहे। पहिला बॉल इथे आपण पाहिलं तर अगदी चांगल्या प्रकारे खेळले गेले लॉंग ऑनच्या दिशेला। फिल्डर तिथे डीप मध्ये आहेत, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे। एका बाजूला संघ आपण पाहतोय आहे ओमकार बॉयज एडवण आणि त्यांच्या विपक्ष मध्ये आपण पाहतोय त्रिश 11 मंगलमूर्ती विरातन। दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय रितेश आणि प्रणय। षटक क्रमांक पहिला नैतिक हाताळताना दिसतोय। दुसरा बॉल यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळालाय। चेंडू थोडासा खाली राहिलाय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय। जितूला आपण ॲज अन कीपर म्हणून पाहतोय। मागील मॅच मध्ये जितूची कामगिरी जर आपण पाहिली तर अगदी चांगली कामगिरी जितूने केली। षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार नैतिक। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज लागला जातोय। क्षेत्ररक्षक यावेळेला मात्र चेंडू खाली येत आहे, झेल टिपला जातोय। इथे लागलेला आहे पहिला धक्का त्रिश 11 मंगलमूर्ती या संघाला। धन्यवाद। इथे मात्र आखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला खेळून काढलं अगदी फाईन लेगच्या दिशेला। चौकार तिथे पाहायला मिळालाय। धावसंख्या 5 झाली आहे। इथे मात्र चांगला बॉल पिक करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो ऑन साइडला, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू गेलाय। एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला मात्र आपण पाहतो एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय आणि या एका धावेच्या
माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 6 धावा, 6 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. नैतिक फुल टॉस बॉल, अतिशय चांगला फटका, षटकार. खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 12 धावा. डीजे आशिष यांना आपण पाहताय ॲज अन ऑपरेटर कॅन्डीच्या जागी. अतिशय सुंदर संगीताची मैफिल या ठिकाणी मात्र सजवली जाते. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती अभय. पहिलाच बॉल अगदी चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि यस डेफिनेटली इट इज 6. षटकार. 6 धावा. काय अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. शफल मुवमेंट पाहायला मिळाली. ऑफ स्टंपवरती गेले, त्यानंतर तिथून पिक केलं या लेंथला आणि षटकाराची मोहर इथे उमटवली. या 6 धावांनी आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 18 धावा, 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अभय षटकातील दुसरा बॉल घेऊन शैलेश साठी याही वेळेला मात्र चांगला फटका, परंतु मिस्टामिक स्ट्रोक आहे. फिल्डर चेंडू खाली येतोय. बिग ब्लो, मोठा धक्का. शैलेश गॉन back to the pavilion. जे इथे जर आपण पाहिलं तर अजून एक मोठा धक्का लागला आहे. त्रिश 11 मंगल मूर्ती विराथन या संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय नव्यानं दाखल होतोय मैदानाच्या दिशेने. प्रथमेश अर्थातच बंटी. 2 बॉल आतापर्यंत झालेत. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर विकेट. षटकातील तिसरा बॉल. फुलर लेनचा मारा, काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6. संघ आणि ठाकूरपाडा अशी लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस चेंडू होता. चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलेला आहे. मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू जातोय. अगदी गॅप मध्ये चेंडू गेलाय. चांगलं ॲथलेटिझम यावेळेला मात्र पाहायला मिळालं. मग अशा वेळेला मात्र क्षेत्ररक्षकाचं प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं ते देखील अगदी आपल्याला समजतं आणि तेच चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी पायाच्या साहाय्याने या चेंडूला स्टॉप केलं आणि इथे आपण पाहताय तर 2 धावा मात्र रोखू शकले नाहीत. या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 26-26. इथे मात्र फुल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या 7 देखील प्रयत्न आहे आणि 2ही कंप्लीट केल्यात. इथे मात्र 22चा सिग्नल पंचांच्या वतीने येतोय आणि 22च्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 28-28.
या षटकात जर आपण पाहिलं तर अभय एक्सपेन्सिव्ह ठरला. पहिल्या षटकात नैतिक देखील एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळाला होता. शेवटचा बॉल आता या षटकातील. इथे मात्र अगदी चांगला बॉल, वेगवान मारा. इथे मात्र शरीराचा वेध घेताना चेंडू पाहायला मिळालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली. रोहन गावड तिथे येत आहेत, चेंडूला स्टॉप करू शकले नाहीत. जिथे 1 रन होती तिथे एक एक्स्ट्रा रन तिथे जरूर मिळाली. आणि इथे जर आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 30. हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती आर्यन. आता शेवटच्या षटकात किती धावा येतील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. इथे मात्र फटका तर अगदी चांगला मिसटायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर तिथे येत आहेत झेल टिपण्याकरिता आणि अगदी चांगलं जजमेंट केलं आणि इथे लागलाय बिग ब्लो. अजून एक मोठा धक्का. 3-11 मंगलमूर्ती विराथन या संघाला. आपला जलवा दाखवला. पहिल्याच बॉलवरती मोठा फलंदाज रितेशला त्यानं मात्र माघारी परतवलं. अगदी चांगली गोलंदाजी या सत्रामध्ये गोलंदाजांची पाहायला मिळाली. स्पेशली पहिली 2 षटकं जर आपण पाहिलं तर एक्सपेन्सिव्ह होती. त्यानंतर आता शेवटचं षटक कशा प्रकारे प्रगती पथावरती येईल. पहिल्या बॉलवरती तर विकेट गेली आहे. दुसरा बॉल आणि इथे मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न रोहन गावड यांनी केला, परंतु झेल होऊ शकला नाहीये. बॅकअप तितकं चांगलं नैतिकचं पाहायला मिळतं. चांगली फेकी यावेळेला मात्र पाहायला मिळाली. 2 धावा पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहताय कंप्लीट होत असताना या 2 धावांच्या मदतीने आपण आता पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 32-32. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत या सत्रातील. यातील विजेता संघ खेळणाऱ्या ठाकूरपाडा या संघासोबत. तेव्हा मी विनंती करीन ऑलरेडी की ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन जर आपण इथे येऊन थांबलात तर आवडेल आम्हाला. षटकातील तिसरा बॉल. इथे मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीने या चेंडूला खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. एकच रन तिथे पाहायला मिळते. याही षटकात जर आपण पाहिलं तर आर्यन चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं आर्यनच्या गोलंदाजीचा आढावा आपण घेतला तर खूप चांगली गोलंदाजी आर्यनने केली होती. सध्या आपण पाहतोय धावसंख्येचा विचार आपण केला तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 33-33. ते मात्र गती परिवर्तन केलं. धीम्या गतीचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे होता, परंतु डायरेक्ट हिट काही होऊ शकला नाहीये. इथे जर आपण पाहिलं तर 1 रन जी आहे ती कंप्लीट झाली आहे. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 34 धावा. अजूनही शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि या 2 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल या गोष्टी निर्भर आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न डाऊन द ट्रॅक यावेळेला मात्र येऊन खेळल्या चेंडूला. ऑन साइडला चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. 1 रन यावेळेला मात्र कंप्लीट होते आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 35 रन्स ऑन द बोर्ड. आता या सत्रातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज आर्यन. काय गोलंदाजी केली आर्यनने या षटकामध्ये.
5 धावा मोजल्यात. शेवटचा बॉल, अतिशय चांगला बॉल, टप्पा पडला, अचानक उडला, बाउन्स तिथे पाहायला मिळाला आणि ते आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून विकेट देखील जाताना पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 30-11 मंगलमूर्ती विराथन या संघाची 35 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे ओमकार बॉईज एडवण या संघाकडनं केला जाईल त्याकरता आपल्याला दुसऱ्या बाजूकडे सेकंड इनिंगकडे जावं लागेल आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल या आपण ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांच्या आवाजात सुमधुर समालोचन. धावांचं लक्ष घेऊन उतरले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मार्गस्थ होत असताना ओंकार बॉईज एडवन या टीमच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळण्याकरता प्रणय पाटील. गेल्या मॅच मध्ये विथ द बॅटने तर बोलबाला राहिला नाही परंतु विथ द बॉलने खूप चांगला खेळ साकारला. या मॅच मध्ये सुद्धा प्रणय पुन्हा एकदा फ्लॉप शो ठरला गेला. आता गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे लक्ष असणार आहे. सामन्याला होते सुरुवात. रोहन गावड एक्सपिरियन्स प्लेयर आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. अगदी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. विजय संघाला खेळावं लागेल ठाकूरपाडा या टीम बरोबर. दोन्ही टीमचा खेळ पाहतायत त्यांचे खेळाडू. ऑल द बेस्ट बोथ टीम. पहिलाच बॉल प्रणय पाटील. गोलंदाजीमध्ये खूप चांगली प्रगती केली आतापर्यंत. या सीझनमध्ये पाहिलं तर 2 मॅचेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हंगामाला आताच कुठेतरी या क्रिकेटच्या सीझनला सुरुवात झाली. काही मैदानं ओपन झालेली नाही आहेत आणि त्यामुळे काही खेळाडूंचा प्रॅक्टिसचा अभाव आज स्पष्टपणे जाणवतो त्यांच्या खेळावर. कारण हा खेळ प्रॅक्टिसशिवाय अधुराचा आहे. भले कितीही तुमच्याकडे एक्सपिरियन्स असला तरी सुद्धा प्रॅक्टिस ही तुम्हाला थोडीफार काय होईना करावी लागते. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे. शैलेश निवल वन ऑफ द बेस्ट फिल्डर. अखेरकार प्रणय पाटीलला विकेट मिळाली. रोहन गावड खेळपट्टी या वेळेला सोडण्याच्या मार्गावर नाही आहेत. कशा पद्धतीने बाद झाले हा विचार करतायत
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फलंदाज फसतायत. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. वर फलंदाज बाद होताना मिस्टर रोहन गावड, प्रणय पाटील. प्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. काय लाईन अँड लेंथ प्रणय पाटीलने आतापर्यंत मेंटेन केले. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगल्या बॉलची यावेळेला हाताळणी केली जाते. कलात्मक गोलंदाजी प्रणय पाटील. बॉल फेकून झाले ते 3. जितू गेल्या मॅचचा हिरो. यावेळेला क्लीन बोल्ड. स्टंपचा वेध घेणारा हा बॉल स्विच हिट खेळण्याच्या तयारीमध्ये होते. फार वेगवान चेंडू. प्रणय पाटील यावेळेला अप्रतिम कमबॅक करत असताना विथ द बॉलने ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी. जशी विकेट मिळाली तसे मात्र या वेळेला जरूर आपण पाहताय सेलिब्रेशन करत असताना अप्रिसिएशन करतायत. फलंदाज बाद जीतू. बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला मात्र ऑन साईडला आल्या आल्या जबरदस्त तडाखेबंद फटका. काय अप्रतिम फटका. छोटा पॅक बडा धमाका. व्हॉट अ शॉट. कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहा टायमिंग या खेळाडूकडे आहे. जसा प्रणय पाटीलचा वेगवान बॉल, त्यावर मात्र ह्या वेळेला आपण पाहिलं तर फक्त चेंडूला कनेक्ट केलं. याला म्हणतात अप्रतिम टायमिंग. 6 धावा. अभय. अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट याला म्हणतात. सेन्सिबल क्रिकेट कसं खेळायचं. अभय अनुभवाची कमी आहे परंतु प्रतिभेची कमी नाहीये. अभय नावातच भय न नसणारा खेळाडू. अतिशय चांगल्या पद्धतीने 2 विकेट्स गेल्यानंतर सुद्धा मात्र माझ्या मनामध्ये ते भय नाहीये, कारण माझं नाव अभय आहे हे दर्शवत असताना जरी प्रणय पाटील एक चांगला घातक गोलंदाज असला तरी सुद्धा माझ्याकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे. मला आज नामी संधी आहे हे दर्शवत असताना एक षटकार ठोकला आणि इरादे पक्के स्पष्ट करून दाखवण्याचा प्रयत्न जरूर करतोय. संघाची धावसंख्या 7, येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 29. ओंकार बॉयज एडवन टीमला 12 बॉल आणि 29 रन हे सामन्याचं समीकरण. आपण पाहतायत मनाचे राजे चषक वेडी 2025 फायनल डे. अप्रतिम ऑन साईडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला गेलाय. प्रणय पाटील पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धाव होऊ शकली असती परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये थोडीशी फार तालमेलची कमी पाहायला मिळाली. म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, चाइल्ड ऑफ द फादरमॅन, त्याचप्रमाणे मात्र अभय
या खेळाडूचं भवितव्य आहे. नितीनजी मोरेश्वर वैती या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्मित वैती यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया वेलकम. एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं करूया मनपूर्वक या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सिंगल मिळते, या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9. आता बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 27 धावेची आवश्यकता आहे. रितेश किनी बबलू या नावाने प्रेम मिळालं. यावेळेला ऑफसाईडला इनसाइड आउटचा फटका. शैलेश निवाल, वन ऑफ द बेस्ट फिल्डर, ॲथलेटिक प्लेअर. स्ट्रोक चांगला खेळला होता, नो डाऊट. काय फटका खेळला होता. प्रत्येक प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या मुखामध्ये हेच वाक्य आलं जेव्हा तो बॉल खेळल्यानंतर एक्झिक्यूट करत असताना, वाह काय फटका आहे. जरी फलंदाज बाद झाला परंतु फटका तर अप्रतिम होता आणि तेवढाच उमेदीने झेल टिपला शैलेश निवल, वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. मोठी स्पर्धा सुद्धा आपण पाहिली शैलेश निवलने खेळत असताना. पालघर जिल्ह्यामधली नामवंत स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट आपण पाहिलात नंडोरेच्या मैदानात. आदिवासी पालघर जिल्हा प्रीमियर लीग ही आपण पाहिली होती, त्यामध्ये सुद्धा या खेळाडूची वर्णी लागली होती. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 9व्या धावसंख्येवर. पहिल्या षटकात प्रणय पाटील दमखम दाखवणारे षटक पाहायला मिळालं. त्यानंतर आपण पाहतायत या षटकामध्ये रितेश, चांगला बॉल. अक्षय पाटील, एक वन ऑफ द बेस्ट विकेट किपर श्रीकृष्ण चाफेवाडी टीमचा एक महत्वपूर्ण असा यष्टीरक्षक आणि फलंदाज. त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला. आज 2 बंदूक खेळताना पाहायला मिळत आहेत नयन किनीला. आपण सातत्याने चांगली कामगिरी करताना रितेश किनी असेल, नयन किनी असेल, 2 गोड बंधूंची जोडी ही सातत्याने मात्र चर्चेत राहिली. डॉटवर डॉट येत आहेत. आता दबाव वाढला गेलाय हार्दिकवर. शेवटचा बॉल, 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 27. एक मोठा फटका सामन्यामध्ये गेम चेंज करेल. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. मॅचमध्ये सुद्धा ऋतिक वर पूर्णपणे दबाव वाढला गेला होता. 2 षटकांचा खेळ झालाय. रितेश, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर, चांगली गोलंदाजी. 3-11 मंगलमूर्ती विराथन या टीमने वसई तालुक्यामध्ये येऊन सुद्धा आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पाडलं. उमेळमानच्या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये ऐन वेळेला एक कॉलवर हा संघ आला होता आणि लाख मोलाच्या स्पर्धेत त्यांनी विजेतेपद पटकावलं होतं आणि तिथून वसईमध्ये सुद्धा या संघाची चर्चा झाली. त्यानंतर विजय मामा चषक चंदनसारच्या मैदानात सुद्धा आपण पाहिलं प्रणय पाटील सारखा खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज LED मिळाली आणि तिथून प्रणय पाटीलची चर्चा ही मोठ्या प्रमाणात होऊ लागली. म्हणजे ग्रामीण भागातील खेळाडूंना स्वप्न खूप रंगवता येतात आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करताना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ते चांगले घडतात. पार्थ यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. रितेश किनीकडे चेंडू वळतोय. 5 बॉल आणि विजयासाठी 27. खुश असतील विनोद पाटील 3-11चे. आशु भोईर नेहमीच या संघाला सुद्धा कॉपरेट करतात. शॉर्ट प्लेन बॉल ऑन साईडला. शैलेश निवल कोणती मिस्टेक करणार नाहीये. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय त्या क्षेत्रातून. आणि इथे फलंदाज बाद. आतापर्यंत शैलेशने काय फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय. पार्थला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. दोन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 9. संजू राठोडच्या आवाजाने पूर्णपणे जगभराला त्या गाण्यावर थिरकायला लावणारे वेगवेगळे सॉन्ग मात्र आपल्याला पाहायला मिळतात. येत्या 24 नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस. एक चांगला अप्रतिम आणि वेगवेगळा युनिक गाणं घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतो, जी प्रत्येकाच्या प्रेक्षकांच्या श्रोत्यांच्या हृदयात त्यांनी जागा पक्की करून ठेवली गेले.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेले. 27 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल ह्या वेळेला प्रथमेश घरत अर्थातच बंटी चांगलं या वेळेला अप्रतिम इम्प्रोव्हायझेशन षटक पाहायला मिळतं. पहिल्या षटकात प्रणयने 7 धावा, रितेशने 2 धावा फक्त खर्च करत 1 विकेट हासिल केली. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. प्रथमेश बंटी आतापर्यंत 3 बॉल हाताळले गेले आणि 2 विकेट संपादन केल्या गेल्या. ही ताकद आहे बंटीची. चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण. ओमकार बॉयज एडवन टीम बॅकफुटला जात असताना पाहायला मिळते. 6 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता असताना जितूची बॅट तळपली होती प्रथमेशच्या अगेन्स्ट रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या टीम बरोबर. परंतु टेंबी खोडावे टीमने सुद्धा शेवटच्या षटकापर्यंत सामना घेऊन आले होते. फार कमी टोटल होती परंतु अनुभव तिथे कामी आला नाही, कारण ज्या पद्धतीने प्रथमेश एक नौखा गोलंदाज होता. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजीचं पृथक्करण. गेल्या मॅचचा हिरो का मी ठरलो होतो याचा प्रत्यय देत असताना प्रथमेश उर्फ बंटी. मेडन ओव्हर येईल का? विकेट मेडन. कालच्या दिवसात 40+ क्रिकेटमध्ये धर्मेश पटेल, पागदरे बॉयज, एकविरा स्पोर्ट्स वसई 11 टीमच्या गोलंदाजाने मात्र मेडन ओव्हर फेकली होती. इथे मात्र मेडन ओव्हर नाही आहे, परंतु इथे सन्मान देण्यासाठी गेलाय तुषार कुर्लेला की तुम्ही मात्र खूप चांगले क्षणचित्रे टिपतायत, त्यामुळे तुम्हाला हा सन्मान आहे, मान आहे. इथून जर आपण पाहिलं तर विजयी संपादन होत असताना 30-11 विनोद पाटील पुरस्कृत मंगलमूर्ती विरातन. चला हँडशेक करा जितू अँड कंपनी, रोहन गावड अँड कंपनी. आपण शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. संघ पराभूतच्या छायेत आमदार जिल्हा प्रमुख चषक त्या ठिकाणी रोहित स्मृती एडवन टीम दाखल झाले, त्यामुळे खेळाडू मात्र या संघामध्ये आपल्याला सातत्याने अशापूर्वी एडवन टीममध्ये पाहायला मिळतील की नाही शेवटच्या मोमेंटला. चांगलं क्रिकेट खेळत आहेत. मोठं गाव आहे.